मंडळी, तुम्ही सगळीकडे एच-एस-आर-पी नंबर प्लेटची चर्चा ऐकला असाल. हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. पण एवढं सगळं करून देखील सध्या तुम्ही ते एच-एस-आर-पी नंबर प्लेट बसवायच्या मूडमध्ये नसाल किंवा सध्या तुम्हाला बसवायची नाही आहे. तर त्यासाठी हे दंड वगैरे जे लागणार आहेत ना, तर त्यापासून वाचण्यासाठी काय पळवाट आहे, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, माझं नाव आहे मिलिंद गवस आणि तुम्ही बघताय मिलिंद एज्युकेशन गुरु. तर मंडळी, पळवाटांच्याकडे जायच्या आधी पहिलं जे महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा महत्त्वाचा पॉईंट आहे, तो देखील एका शॉर्टमध्ये समजवतो मी तुम्हाला, की एच-एस-आर-पी म्हणजे काय? एच-एस-आर-पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. आता यामध्ये वेगळं काय आहे, तर याच्यामध्ये हॉलोग्राम घातलेला आहे, लेदर कोड घातलेला आहे आणि नॉन रिमूव्हेबल लॉक घातलेला आहे. आता तुम्हाला खरं सांगायचं तर या सगळ्या गोष्टी सरकार सांगतंय, पण ते कितपत आहे, कितपत नाही याच्यावरती आपण सर्व जाऊया नको आपण. सरकारने केलं ते योग्य केलं असणार, पण सरकार सांगतंय म्हणून या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर याच्यामध्ये होलोग्राम आहे. होलोग्राम काय, तर नंबर प्लेट चुकीची आहे किंवा डुप्लिकेट आहे हे ओळखण्यासाठी होलोग्राम घातलेला आहे. लेझर कोड काय, तर त्या कोडमुळे, त्याच्या चिपमुळे चोरी गेलेली गाडी परत मिळू शकते, असं त्यांचं मत आहे गव्हर्नमेंटचं. तर नॉन रिमूव्हेबल लॉक म्हणजे काय आहे, तर जे लॉक आहे ते लॉक कोणताच मिस्त्री असू दे, कोणताच गाडीवाला असू दे, ते तोडू शकत नाही. मग ती गाडी तुमच्याच नावावरती राहील. अशा प्रकारे हे गणित आहे. पण त्याच्यामध्ये पूर्ण नंबर प्लेट काढून जर चोरल्या गेली तर काय करणार? तर जाऊन दे, आपण याच्याविषयी जाऊया नको. तर हे जर नाही बसवलं तर सगळ्यात मुद्दा ते पैशाचा आहे, विषय आहे की किती रुपये दंड बसणार आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला गाडीवाल्याला पकडलं म्हणजे सॉरी, पकडलं, ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं, तर पहिल्यांदा तुमच्याकडनं ₹1000 हा चार्ज घेणार, बरोबर, सोडून देणार त्यानंतर. आणि दुसऱ्यांदा पकडलं तुम्हाला तर ₹5000 दंड करू शकतात. आणि तिसऱ्यांदा जर तुम्हाला पकडलं तर बाकी ₹10,000 दंड करू शकतात. आणि 3 वेळा पकडून देखील तुम्ही नाही सुधारला, तुमची गाडी डायरेक्ट जप्त होऊ शकते. हे सरकारकडनं आलं आहे. अंदाजे 1,000 ते ₹10,000 फाईन या एच-एस-आर-पी नंबर प्लेट नसेल तर लावण्याचा हा एक कायदा सरकारने आणलेला आहे. तर त्यातल्या त्यात फॅन्सी नंबर प्लेट असेल, म्हणजे तुम्हाला माहीत असेल 4141 म्हणजे 1010, म्हणजे तुम्हाला समजलं असेल मी काय बोलतो ते. फॅन्सी नंबर प्लेट, त्या उदय 344 हे उदय नाव असायचं, असा नंबर. डॉनला 519 नंबर डॉन करायचे. असे नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट आपण घालून जर पोलिसांनी आपल्याला पकडलं तर इथे तुम्हाला ₹5,000 ते ₹15,000 दंड बसू शकतो. कारण का, एवढं सांगून देखील तुम्ही फॅन्सी नंबर प्लेट वापरताय, त्यामुळे तुम्हाला ₹15,000पर्यंतचा दंड बसू शकतो. त्यातल्या त्यात तुमचं वाहन जप्त होऊ शकतं. जप्ती म्हणजे काय, भरपूर लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की वाहन जप्ती म्हणजे परत देणारच नाहीत काय, तर असं अजिबात नाही. वाहन जप्ती केल्यानंतर तुमचा नंबर प्लेट इथे जाऊन बसवायची आहे किंवा नंबर प्लेट तुम्ही बसवून घेत नाही तोपर्यंत ते वाहन तुम्हाला परत मिळणार नाही. तुम्ही नंबर प्लेट बसून घेतलात की परत तुम्हाला गाडी मिळेल. असं बेसिक इन्फॉर्मेशन आहे. काय खरं काय खोटं जाऊन दे, मग कळलं आपल्याला. आपण आपली काही इच्छा नाही की आपली गाडी जप्त व्हावी म्हणून. तर हे बघा, रेडियमवाले नंबर प्लेट जे बसवतात, फॅन्सी नंबर प्लेट बसवतात, तुमची देखील असेल नंबर प्लेट, तर या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे की तुम्हाला जास्त दंड बसू शकतो. आणि त्यातल्या त्यात अशी पण न्यूज आहे की जे रेडियमवाले आहेत किंवा ज्या रेडियमवाल्यांनी बसवले आहेत, ती न्यूज जर तुम्ही पोलिसांना दिली तर त्याच्यावर देखील अडचण येऊ शकते. जो रेडियमवाल्याने जर नंबर प्लेट बसवला आहे तर त्यामुळे त्या गोष्टी देखील सावध राहायला पाहिजे. काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे, एकदा जर का एच-एस-आर-पी प्लेट, नंबर प्लेट तुम्ही बसवली आणि ती तुटली, तर ते नंबर प्लेट तुम्ही परत वापरू शकत नाही. म्हणजे हा मुद्दा का म्हणतो असं, कारण की एकदा नंबर प्लेट आपण बसवली, एच-एस-आर-पीची नंबर प्लेट तुटली तर परत कशाला एच-एस-आर-पी करून घेऊ, साधी नंबर प्लेट लावतो. तर नाही, असं नाही चालणार. ते तुम्हाला नवीन परत घालायलाच पाहिजे. जुनी नंबर प्लेट तुटलेली तुम्ही वापरू शकत नाही, भले एच-एस-आर-पी असली तरीही. लक्षात घ्या. दुसरा मुद्दा काय, होलोग्राम. मगाशी म्हटल्याप्रमाणे नकली नंबर प्लेटची ओळख पटवण्यासाठी हे होलोग्राम वापरले जातात. तर एच-एस-आर-पी बसवताना हे महत्त्वाचं आहे बघा. आर-सी नंबरवरील जो नंबर असतो, तो नंबर, त्याचा फॉन्ट, त्याचं स्पेस, हे सगळं काही ना मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे यांच्याप्रमाणेच असलंच पाहिजे. म्हणजे एच-एस-आर-पी बसवताना ह्या सगळ्या गोष्टींचं हे सगळं किचकट आहे मित्रांनो. ॲक्च्युली तुम्हाला माहीत असेल, ह्यानुसारच असलंच पाहिजे. हे प्लेटवरती IND, हे इंडिया जे आहे
ते सोडून तुम्ही कोणत्या प्रकारचा लोगो असेल, चित्र असेल, शब्द असेल, हे काही करू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल, भाऊ आपण एवढा व्हिडिओ बघायला लागलो आहे आणि आम्हाला नंबर प्लेट बसवायचीच नाही किंवा सध्या आम्हाला बसवायचीच नाही आहे, तर काय करायला पाहिजे? वाचायला पाहिजे. सगळ्याला माझं सजेशन आहे तुम्हाला, की लवकरात लवकर नंबर प्लेट बसवून घ्या. हां, काही प्रॉब्लेममुळे, काही अडचणींमुळे तुम्ही अजून बसवून घेतलेली नसेल, तर समजा, तर आता मुद्दा सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे कुठं-कुठं चेक केलं जाणार आहे, लक्षात घ्या. आता हे डोक्यातनं तुम्ही काढून टाका, की कोणत्याही ट्रॅफिकवाला तुम्हाला पकडला, की ट्रॅफिकवाला तुम्हाला पकडला, तर पहिलं HSRPच बघेल पहिलंच. तर अजिबात नाही असं, की जो जर नॉर्मल ट्रॅफिकवाला पकडला, तर पहिल्यांदा तुमचं लायसन्स पकडेल. जे सध्या ते चालू आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघेल. पण स्ट्रिक्टली कुठं बघितलं जाणार आहे, ते चेकपोस्टवरती. आता तुम्हाला माहिती असेल, की एक गाव सोडल्यानंतर दुसऱ्या गावामध्ये जाताना मोठे-मोठे चेकपोस्ट असतात. ओके. त्या चेकपोस्टवरती साधारणपणे खास करून 2 ते 3 ट्रॅफिक हवालदार असे असणार आहेत, की जे फक्त आणि फक्त तुमचे HSRP नंबर प्लेट चेक करणार. हां, ही न्यूज आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त करून चेकपोस्ट या रोडवरून जायचं थोडंसं टाळा. जर तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली नसेल तर. मी पहिले सांगतो तुम्हाला, की सल्ला द्यायला नाही आलो, हा चुकीचा सल्ला आहे. पण प्रॉब्लेम असेल लावायचा तुम्हाला HSRP नंबर प्लेट, तर या गोष्टींपासून सावध राहा. तर चेकपोस्टवरती हा हमखास नंबर प्लेट चेकिंग होणार. HSRP नसेल तर दंड बसणार, फाईन बसणार. त्यात तुम्हाला सुटका नाही. त्यामुळे तुम्ही चेकपोस्टवरून थोडंसं जाणं टाळा, जोपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवत नाही. दुसरी गोष्ट, तुमच्या गावाच्या रोडवरून एखादा पोलीस नाका असेल, छोटंसं पोलीस स्टेशन असेल, तर तिथे देखील अशा काही पोलीस ट्रॅफिक हवालदारांची एक नियुक्ती केली जाणार आहे मित्रांनो, की फक्त आणि फक्त HSRP नंबर प्लेटच चेक करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला उदाहरण देतो. एक चौक आहे गावातला, त्या चौकामध्ये पोलीस स्टेशन आहे किंवा छोटंसं पोलीस नाका आहे. त्या चौकामध्ये जर तुमची गाडी लावलेली असेल आणि चुकून त्यातल्या एका हवालदाराने तुमची गाडी बघितली, तर जागच्या जागी तुम्हाला तो फाईन मारू शकतो. जागच्या जागी तुमची गाडी जप्त होऊ शकते. त्यामुळे गावातल्या किंवा चौकातल्या पोलीस स्टेशन जवळपास जर तुम्ही फिरणार असाल किंवा ते देखील मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवत नाही, ते धोकादायक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे काय आहे माहिती आहे, मेन हायवे. बघा, मेन हायवे म्हणजे तुम्ही म्हणाल, की हायवेने जर तुम्ही कुठनं जायचं? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे, की हायवेवरती जे ट्रॅफिक हवालदार असणार आहेत, मोठ्या-मोठ्या गाड्या असतात ट्रॅफिकवाल्यांच्या, तुम्हाला माहीतच असेल, बोलेरो, कॉलिस अशा गाड्या असतात. टू व्हीलर नाही, मोठ्या गाड्या बोलतोय. त्यातील जे पोलीस कर्मचारी असतात, ट्रॅफिक हवालदार असतात, ते हमखास हायवेवरती येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांना थांबवून त्यांची HSRP नंबर प्लेट चेकिंग करू शकतात. लक्षात घ्या. त्यासाठी युक्ती काय बाबा, तर तुम्ही हायवे जरासा इग्नोर करा, टाळा. म्हणजे गावातले जे रस्ते असतील, त्या गावातल्या रस्त्यांवरती तुम्ही फिरू शकता, जर HSRP नंबर प्लेट लावायची नसेल तर. आता हे सगळं करून पण तुमचं नशीब खराब असेल, तर तुम्हाला ट्रॅफिक हवालदार कुठेही पकडू शकतात. अगदी नंबर प्लेट चेक करून तुमच्यावरती फाईन मारू शकतात. हे फक्त बेसिक तुम्हाला मी एक सल्ला द्यायचं काम करायचं आहे मला. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, की HSRP नंबर प्लेट गव्हर्नमेंटने सांगितली आहे, लावणं गरजेचं आहे, तर गरजेचंच आहे. जर तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकर HSRP नंबर प्लेट लावा, हे माझं सांगणं आहे. HSRP नंबर प्लेट बसवून घ्या ना बाबांनो. त्यात काय होतं, एवढं मोठं काही नाही. पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय काय करायचं ते, कसं करायचं ते. आता बघा, पकडल्यानंतर फाईन कसा भरायचा, काय भरायचं, कसं तुम्हाला सगळ्यात जास्त ऑनलाईन फाईन म्हणजेच स्पॉट फाईन हे असणार आहे. म्हणजे असं नाही, की सर पैसे नाहीत, पैसे घरी विसरलो आहे, पाकीट घरात विसरलो आहे. नाही, नाही चालणार. HSRP नंबर प्लेटचा फाईन हा मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त स्पॉट फाईन असणार आहे. म्हणजे ऑनलाईन फाईन बसणार आहे. तुम्ही त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं वाहन देखील जप्त होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही रिस्क घेत असाल, तर या गोष्टींचं तुम्ही जरा लक्षात ठेवा, की तुमचं वाहन देखील जप्त होईल. तुम्ही जोपर्यंत तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जिथे गाडी तुमची जप्त केलेली आहे, नेली आहे गाडी, तिथे HSRP नंबर प्लेट बसवून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला ती गाडी परत मिळू शकत नाही. लक्षात घ्या. त्यामुळे काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे, एकतर हायवे अवॉइड करा, जोपर्यंत तुम्ही नंबर प्लेट बसवून घेत नाही. गावातले कच्चे रस्ते असतात, त्या रस्त्यांवरून तुम्ही येणं-जाणं करा.
दुसरी गोष्ट म्हणजे चेकपोस्ट जे आहेत ते चेकपोस्टच्या रोडवर न जाणं टाळा जोपर्यंत तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही चौकामध्ये पोलीस नाके असतात, त्या पोलीस नाक्यांच्या जवळपास गाडी पार्किंग करणं अवॉइड करा. आता या गोष्टी तुम्ही केलात तर होऊ शकतं की तुमची गाडी किंवा वाहन नंबर प्लेट नसल्यामुळे तुमचा दंड वाचू शकतो. पण मी अजूनही सांगतो की नंबर प्लेट बसून लवकरात लवकर घ्या, कारण सरकार पुढे सध्या आपल्या काही चालत नाही. सरकारनं कायदा केला तो चांगल्यासाठीच केला असणार, हे आपल्याला मान्य करायचं आहे. काही 1000-1500 जे काही रेट असतील त्या रेट देऊन तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवून घ्या आणि बिंदास तुम्ही तुमची गाडी कुठेही चालवू शकता. HSRP नंबर प्लेटवरती डिटेलमध्ये व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे मित्रांनो. आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून हे व्हिडिओ बघा. तुम्ही भरपूर लोकांचे प्रश्न मांडलेत, त्याची उत्तरं पण आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत आणि लोकांनी व्हिडिओला प्रतिसाद पण भरपूर चांगला दिला आहे. तुम्ही डिटेल्समध्ये हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघा. डिटेल्समध्ये पूर्ण सांगितलं आहे HSRP काय आहे, कशाला आहे, तुम्ही काय केलं पाहिजे, कधीपर्यंत केलं पाहिजे. भरपूर असं डेट्स तुम्हाला दिसतील. तुम्ही ऑथेंटिक डेट काय आहे हे सगळं तुम्ही या व्हिडिओमध्ये सगळं काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही चॅनलवरती माझ्या जाऊन ओपन करून व्हिडिओ बघू शकता. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. बाकी अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.